नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। महाराष्ट्र भर में मराठा आरक्षण की गूंज में गायब हुए ओबीसी समाज के आरक्षण को लेकर ओबीसी नेताओं में चिंता की लहर फैल गई है। हाल ही में हुए लोकसभा चुनावों में ओबीसी उम्मीदवार एक भी चुनकर नहीं आया। कहा जाता है कि लोकसभा 2024 विधानसभा मनपा चुनावों पूरी तरह से ओबीसी आरक्षण पर निर्भर था। मनपा चुनाव को बगैर ओबीसी आरक्षण करवाए बगैर संपन्न करवाने के पक्ष में नहीं थे। बताते हैं कि पिछले 2.5 वर्षों से ओबीसी आरक्षण को विभिन्न पार्टियों के राजनेता आगे ढकेलते रहे हैं। अब उसी मुद्दे को लेकर राज्य के बड़े ओबीसी नेताओं में शुमार प्रकाश अण्णा शेंडगे ने मुंबई मराठी पत्रकार संघ में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि जो सत्ताधारी राजनीतिक दल की सरकार ओबीसी आरक्षण की बात करेगा वही देश पर राज करेगा। अण्णा शेंडगे ने घोषणा की आगामी 11 अगस्त को होने वाले ओबीसी आंदोलन में न सिर्फ विभिन्न राजनीतिक पार्टियों के नेता मौजूद रहेंगे बल्कि तकरीबन 1.5 लाख ओबीसी समाज के लोग अपनी उपस्थिति दर्शाकर राज्य तथा केंद्र सरकार से अपना हक मांगेंगे। ओबीसी समाज अपनी पूरी ताकत लगाकर इस ओबीसी महासम्मेलन को सफल बनाएंगे, ऐसा विश्वास भी इस समय व्यक्त किया। जे काय लोकसभेमध्ये ओबीसी समाजाकडून जे काय झालं असेल काय कमी जास्त, पण आता विधानसभेमध्ये मात्र आता हा ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीने आता या ठिकाणी उतरणार आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत धडाके म्हणतात की एकाही ओबीसी नेता निवडून येणे येणार नाही। सगळ्या ओबीसी नेत्यांना आम्ही पाडणार, भुजबळांना पाडणार, ह्याला पाडणार, त्याला पाडणार। पण जर संख्या जरी बघितलं तर ओबीसीची जी संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये 7% आहे। 30% वोट आहे का ओबीसी। त्यामुळे जर या महाराष्ट्रात कुणी वेळा पाडू शकत असेल तर ओबीसी जे आहे ते फक्त आमदार पाडू शकतात। बाकी तर कोणी आमदार पाडण्याची ताकद आणि तेवढी संख्यावर कोणाकडे नाही आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभेच्या मध्ये जो काही पराभव आम्ही पाहिला आहे ओबीसी समाजाने, त्याचा वचपा जो आहे तो आम्ही विधानसभेमध्ये आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी असा निर्धार व्यक्त केला आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी दिले जातील आणि सगळे उमेदवार निवडून आणण्याचा छंद जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बाजूने बांधलेला आहे। मला वाटते सगळ्यात मोठी ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई जी आहे ती लढाई जी आहे, कारण आता ही लढाई जी आहे ती पक्षाच्या पलीकडे गेलेली आहे। या पक्षाची लढाई तर त्या पक्षाची असं काही राहिलेलं नाही, कारण सगळ्याच पक्षांचा सगळा अनुभव आहे ओबीसी। त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा कसे या आरक्षणाचा सत्याग्रह झालेला आहे किंवा विरोधी पक्षाने सुद्धा कसं काय त्या ठिकाणी हे केलेलं आहे हे सगळं आता ओबीसीने कळून चुकलेलं आहे। आणि त्यामुळे आता कुठला पक्ष वगैरे काही नाही, जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या भूमिकेशी आता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी समाज जो आहे तो त्या दृष्टीने जे आहे त्या निश्चयानं ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे। आणि निश्चितच माझ्या मते आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही। कारण आता जे काय झालं जे आमचं आता नुकसान झालं इतक्या वर्षामध्ये, कारण ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांनीच जाऊन मंत्रालयात टाळे लावले की मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण दिलं गेलं पाहिजे। जे निवडून आले खासदार ते सगळे जाऊन जरांगेकडे जाऊन सांगितलं जरांगे तुमच्याच आशीर्वादाने आम्ही निवडून आलो। म्हणजे एकंदरीत कोण पक्षाच्या नेत्याकडे कोणी गेला नाही, गेले कोण तर जरांगेकडे गेले, म्हणजे सोबत जरांगेने निवडून आणले काय। पण हे विधानसभेमध्ये हे सगळं आता दूध का दूध पानी का पानी झाल्याशिवाय राहणार नाही। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।